महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आरक्षण आंदोलनाने पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक वळण घेतले आहे। एका बाजूला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारला 28 ऑगस्टची अंतिम मुदत दिली आहे। तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। मात्र या मागणीवरून आता ओबीसी प्रवर्गातूनही दोन वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत। ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण सुरक्षित असल्याचं सांगत आंदोलनाच्या गरजेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 22 लाख कुणबी दाखल्यांचा दाखला देत थेट 1 सप्टेंबरला मुंबईत महामोर्चाची घोषणा केली। आजच्या या विशेष विश्लेषणात आपण या संपूर्ण संघर्षाची नेमकी पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती समजून घेणार आहोत। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं। सुरुवातीला पाहूया मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका आणि त्यांच्या मागण्यांचा रोख नेमका काय आहे। जरांगे पाटील यांचा मुख्य आग्रह असा आहे की मराठा आणि कुणबी हे एकच असून ऐतिहासिक नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जावं आणि त्यांचा समावेश इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गात केला जावा। हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट आणि राज्यभरात सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे पात्र नातेवाईक आणि सगळे सोयरे यांना तात्काळ प्रमाणपत्र दिली जावीत अशी त्यांची मागणी आहे। वेगळे दिलेले आरक्षण न्यायालयात टिकत नसल्याने ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना कायदेशीर वाटा मिळावा यासाठी जरांगेंनी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे। दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर सरकारची आणि कायदेशीर संरक्षणाची बाजू मांडली आहे। समता परिषदेच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं, ओबीसींचे आरक्षण संपले असे कुणी सांगितले। ओबीसी समाजाला त्यांचे आरक्षण शांतपणे आणि सुरळीत मिळत आहे। भुजबळांचे म्हणणे आहे, राज्य सरकारने ओबीसींच्या 27% कोट्याला कुठेही धक्का लावलेला नाही। जात पडताळणी किंवा इतर कायदेशीर त्रुटींवर शासन आणि न्यायालयीन पातळीवर योग्य ती कार्यवाही सुरू आहे। त्यामुळे आरक्षण सुरक्षित असताना रस्त्यावर उतरून विनाकारण आंदोलन करण्याची किंवा अस्वस्थता निर्माण करण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका भुजबळांनी मांडली आहे। मात्र छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र आक्षेप नोंदविलाय। हाके यांच्या मते राज्य सरकारने आतापर्यंत 22 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले। एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्यामुळे मूळ ओबीसींच्या 27% कोट्यातील स्पर्धा प्रचंड वाढणार आहे। परिणामी राज्यातील 350हून अधिक भटक्या, विमुक्त, 12 बलुतेदार आणि मूळ ओबीसी घटकातील तरुणांचे शिक्षण, शासकीय नोकऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्व धोक्यात आले आहे। सरकारने 2 सप्टेंबरचा वादग्रस्त शासन निर्णय तात्काळ रद्द करावा आणि कुणबीकरणाची प्रक्रिया थांबावी अशी ठाम भूमिका हाके यांनी केली आहे। याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या विराट महामोर्चाची घोषणा केली आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात 60 ते 70 नियोजन बैठका घेण्यात आल्या असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेते यामध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य भेटीच्या पार्श्वभूमीवर हाके यांनी स्पष्ट केलं की सरकारनं मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर पुढील काळात चर्चा होणार नाही। तसेच मुंबईतील मोर्चासाठी प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागितली असून लोकशाही मार्गाने हा लढा दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। या संपूर्ण घडामोडींचा राजकीय आणि सामाजिक अर्थ पाहिला तर महाराष्ट्रात अत्यंत गुंतागुंतीचा पेच निर्माण झालाय। एका बाजूला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं असून जरांगे पाटलांची 28 ऑगस्टची मुदत समोर उभी आहे। दुसऱ्या बाजूला आरक्षण सुरक्षित असल्याचा भुजबळांचा दावा असताना 22 लाख कुणबी दाखल्यांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत महामोर्चाची हाक दिली आहे। या दोन्ही मोठ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नेमका कोणता तोडगा काढते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तथा चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।